मी अस्मिता राहुल बागडे, राहणार नागपूर। माझ्या कवितेचं नाव आहे असुरक्षित। आपण सगळीकडे बघतो की जीवन किती असुरक्षित झालेलं आहे। सगळ्यांनी मनात धसका घेतलेला आहे। म्हणूनच ह्या अनुषंगाने मी माझी कविता लिहिलेली आहे असुरक्षित। तर ऐका कविता असुरक्षित। ठो ठो न कळत्या मुलांनी खेळावा जसा बंदुकीचा खेळ। ठो ठो न कळत्या मुलांनी खेळावा जसा बंदुकीचा खेळ। तसा झाला आहे आता आतंकवाद्याचा कहर। तसा झाला आहे आता आतंकवाद्यांचा कहर। धसका घेतो प्रत्येक जण, धसका घेतो प्रत्येक जण। भयभीत होते प्रत्येक मन, भयभीत होते प्रत्येक मन। विध्वंसामुळे सगळं बनते विरान, विध्वंसामुळे सगळं बनते विरान। सुंदर शहर बनते भयान, विध्वंसामुळे सगळं बनते विरान। सुंदर शहर बनते भयान, सुंदर शहर बनते भयान। कुणाची माता कुणाचा पिता, कुणाची माता कुणाचा पिता। कुणाची बायको कुणाचा नवरा, कुणाची माता कुणाचा पिता। कुणाची बायको कुणाचा नवरा। चिरडून जाते स्वप्नांची गाथा, चिरडून जाते स्वप्नांची गाथा। आता स्वयंपाकघरात पडले जरी भांडे, आता स्वयंपाकघरात पडले जरी भांडे। आला जरी जोरात आवाज, आता स्वयंपाकघरात पडले जरी भांडे। आला जरी जोरात आवाज। भीतीने वाटतो बॉम्बस्फोटाचा आभास, भीतीने वाटतो बॉम्बस्फोटाचा आभास। कधी 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 तर यात्रेतील गर्दीतही क्षणभर, कधी कधी तर यात्रेतील गर्दीतही क्षणभर दिसू लागते प्रेताची आरास, दिसू लागते प्रेताची आरास। हसणे विसरलो, हसणे विसरलो, विसरलो गाणं, हसणे विसरलो, विसरलो गाणं। पेटवले आहे मृत्यूने रानं, पेटविले आहे मृत्यूने रानं। इतकी असुरक्षित झाली ही दुनिया, इतकी असुरक्षित झाली ही दुनिया। जणू भीतीने लिहिली कुंतल कहाणिया, जणू भीतीने लिहिली कुंतल कहाणिया। धन्यवाद।